नमस्कार शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा एक शासन निर्णय शासनाने आज निर्गमित केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी, कारण तुम्हाला माहिती आहे सरकारला किती काळजी आहे, कारण शेतकरी जगला पाहिजे तरच देश वाचेल, कारण शेती आधारित आपला देश आहे. म्हणून पीक विम्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा शासन निर्णय आज शासनाने निर्गमित केलेला आहे. आता मित्रांनो, नेमकं या शासन निर्णय काढण्याचं कारण काय, किती शेतकऱ्यांची काळजी या सरकारला आहे, हे या शासन निर्णयामधून आपल्याला लक्षात येणार आहे. कारण पीक विमा योजना ही सुधारित केलेली आहे, त्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा किती फायदा होणार आहे हे तर शेतकऱ्यांच्या लक्षातच आलेलं आहे. मात्र या पीक विमा योजनेची जी काही मुदत म्हणजे 31 जुलै पर्यंत पीक विमा भरण्याचं होतं, मात्र आता त्याला 2 प्रकारची मुदत वाढ दिली. आता ते कोणकोणते 2 प्रकार आणि कशी मुदत वाढ दिलेली आहे, नेमकं यामधून शेतकऱ्यांची किती काळजी होती सरकारला हे सुद्धा लक्षात येणार आहे. आणि नेमकी काळजी काय हे तुम्ही सुद्धा कमेंट करायला विसरायचं नाही, कारण शेतकऱ्यांनी आता बोलतं झालं पाहिजे. तर मित्रांनो, पीक विमा योजना ही सुधारित केली, यामधले ट्रिगर हटवलेले आहेत आणि जी सरकारला काळजी होती की शेतकऱ्यांनी पीक विमा भरायला पाहिजे, कारण आता पीक कापणी अहवाल जो येईल त्यामध्ये जर उत्पन्नामध्ये घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आणि त्यामुळे हा शासन निर्णय जो काढलेला आहे तो त्यामुळेच महत्त्वाचा आहे की शेतकऱ्यांची किती काळजी आहे, कारण शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही आणि आता जास्तीत जास्त पीक विमा कंपन्यांना जाहिरात करायची आणि शेतकऱ्यांना आणखी जास्तीत जास्त पीक विमा भरायला लावायचा, असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. आता नेमका शासन निर्णय काय थोडक्यात बघू आपण. सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 14/8/2025 पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना 30/8/2025 पर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत. हे बघा, लक्षात घ्या, यामध्ये जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी 14/8/2025 पर्यंत अर्ज करायचे आणि जे कर्जदार आहेत म्हणजे ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेले, आता जवळपास शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेलं असते, 30/8/2025 पर्यंत त्यांनी अर्ज करायचे. आता महत्वाची गोष्ट यामध्ये बघा मित्रांनो, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी राज्यात राबविण्यास 24/6/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत खरीप 2025 करिता सहभागाची अंतिम मुदत 31/7/2025 अशी निश्चित करण्यात आलेली होती. तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये ऑनलाईन विमा अर्ज करण्यास बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 14/8/2025 पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना 30/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आता मला एक सांगा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, तुम्हाला पीक विमा भरायला तांत्रिक अडचण काय आली होती? म्हणजे तुम्हाला तो CSC सेंटरवाला तुम्हाला 4 घंटे थांबावं लागलं, त्याच्याकडे वेळ घालवावा लागला आणि कोणती तांत्रिक अडचण आली होती हे तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच कमेंट करा. खरंच तांत्रिक अडचण आली होती का, हे पीक विमा तारीख वाढवण्याचं दुसरं काय कारण आहे हे शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करायचे, म्हणजे प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात आली पाहिजे. आता त्यापुढे बघा, मात्र या वाढीव मुदतीत योजनेच्या कार्यान्वयनाबाबत मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदींचे काटेकोर पालन करून अंमलबजावणीतील नैतिक धोके तसेच लाभार्थ्यांच्या चुकीच्या निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी. आता शेतकरी मित्रांनो, शेतकरी काय डुप्लिकेट विमा भरतो का किंवा बोगस पीक विमा भरलाय का शेतकऱ्यांनी? मग जे अगोदर 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली किंवा जे ट्रिगर हटवले आणि शेतकऱ्यांच्या माथ्यावर बोगस पीक विम्याचं जे काही खापर फोडलेलं आहे, खरंच शेतकऱ्यांनी भरलेलं आहे का? आणि कोणते शेतकरी आहेत ते सरकारनं शोधायला पाहिजे होते. ज्यांनी बोगस भरला त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. मात्र तसं न करता त्या 1 रुपया योजनेचं बंद करून जे सर्वसामान्य शेतकरी आहेत ते त्याच्या शेतातच बेजार असतो आणि त्याच्या माथ्यावर खापर फोडून 1 रुपयातली योजना बंद केली. ठीक आहे, 1 रुपयातली योजना बंद केली, दुमत नाही, शेतकरी 2% सुद्धा रक्कम भरू शकतो.
आता पुढे बघा, सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी. म्हणजे एक लक्षात घ्या की शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही म्हणून त्या पीक विमा कंपनीने सुद्धा यापुढे जाहिरातबाजी करायची आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा भरायला लावायचा. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की पीक विमाचा जो काही शासन निर्णय आलाय यामध्ये अपेक्षित हे होतं की जे काही ट्रिगर हटवलेले आहेत ते ट्रिगर ऍड केलेले आहेत, ट्रिगर आता पुन्हा नव्याने लागू केलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा अशी अपेक्षा होती. मात्र तसं न करता फक्त शेतकऱ्याची काळजी आता तुमच्या लक्षात आली असेल आणि तारीख का वाढवली हे शेतकरी मित्रांनो कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.